हॅलो. तर रोज रात्री किचन इतकं चकाचक आणि स्वच्छ ठेवणं फार मुश्किल असतं, कारण सकाळची जी मॉर्निंगची रूटीन असते ती फार फास्ट असते. म्हणजे टिफिन बनवायचा असतो, मुलांना रेडी करायचं असतं. या अशा वेळेस खरगटं किंवा किचनमध्ये घाणेरडी भांडी, खरगटी भांडी तशीच जर ठेवली तर स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. तर असंच एक पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक रूटीन घेऊन आलेली आहे. तर असं स्वच्छ किचन बघून तुम्हालाही वाटत असेल की इतकं स्वच्छ कसं केलं. तर चला आता सुरुवात झालेली आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे 8:30, जवळपास 8:30 वाजलेले आहे आणि 8:30 वाजता मी स्वयंपाकाला लागली होती, कारण आम्हाला स्वयंपाकाला लेट झालं. मिस्टर जॉबवरनं लेट आले, त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो. त्यानंतर मग घरी आल्यानंतर डिसाईड झालं की आज जेवायला काय बनवायचं. तर संध्याकाळच्या रुटीनला मी शक्यतो असं आमटी वगैरे, म्हणजे असं ग्रेव्ही टाईपच असतं, पण आज काही सुचतच नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला आता आपण दाल तडका आणि जिरा राईस बनवूया. तर दाल तडक्याची रेसिपी त्यांनीच बनवली होती. रेसिपी मी पुढे शेअर करणार आहे. त्या अगोदर म्हटलं चला आता छान असं डाळ आणि तांदूळ छान असे हे कुकर लावून घेऊया, म्हणजे डाळ आणि तांदूळ चांगले शिजतील. तर डाळ तडका बनवायचा आहे, तर डाळीला जास्त शिट्टे देऊन घ्यायचे असतात. तर 7 ते 8 शिट्ट्या जवळपास मी देणार होते आणि एकीकडे शिवांशी अशी मस्ती चालूच असते. त्यानंतर मला इथे दाल तडक्यासाठी रेसिपीसाठी मला इथे म्हणजे जे काही लागणार होतं ते चिरून वगैरे ठेवायचं होतं. जसं की आता बघ इथे भांडी होते. शिवांशला बसायला खूप अडचण होत होती. त्या म्हटलं भांडी खाली ठेवून घेऊया, थोडा वेळ जागा रिकामी होते. तर लसूण इथे सोलून घेणार होती. अद्रक लसूणची मला पेस्ट बनवायची होती, पण मिक्सर बिघडलेलं आहे आणि मिक्सर बिघडलं असल्यामुळे खलबत्त्यातच काम चालवून घ्यायला लागलं. तर हा खलबत्ता माझ्या मम्मीकडनं आणलेला होता. तर छान दगडी असा खलबत्ता आहे. तर जुना खलबत्ता आहे, त्यामुळे छान असं वाटल्यासुद्धा जातं. तर असं वाटण करायचं होतं, त्यासाठी खाली जमिनीवरच बसून केलं. तर कपडा घेतला, कारण कसं फरशी वगैरे फुटायला नको. त्यानंतर वाटण छान करून घेतलं, अद्रक लसूणची पेस्ट, आणि त्यानंतर टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली. त्यानंतर ताटामध्ये जे काही लागणार होतं, जसं अद्रक लसूणची पेस्ट एका ताटामध्ये काढून घेतली. सगळं बारीक चिरून ठेवलेलं होतं. तेल वगैरे काढून ठेवलं, कारण फोडणी देताना परत म्हणजे इकडे तिकडे सगळं जास्त पसारा व्हायला नको. एकीकडे छान शिट्ट्या वगैरे होत होत्या आणि एकीकडे शिट्ट्या होऊन गेलेल्या होत्या. तर कुकर जास्त वेळ ठेवल्यामुळे खालचं पाणी आटलं होतं आणि कुकरचा खालचा भाग जळालेला होता. तर तो कसा मी स्वच्छ करते ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर आता डाळ आणि तांदूळ तर भात तर चांगला शिजला होता. तर आता कुकर बघू शकतात पूर्ण काळा झालेला होता. थोडा वेळ असं पाणी घालून ठेवते, म्हणजे कसं आहे ते जळालेलं छान असं निघून येईल ऑटोमॅटिक. गरम असल्यामुळे पाणी गरम झाल्यामुळे लवकरच वरचं जळालेलं निघून जाईल. त्यानंतर आता ती दाल तडक्याची रेसिपी शेअर करते. तर अद्रक लसूणची पेस्ट छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. छान फ्राय झाली की मग त्यामध्ये जिरे, त्यानंतर मग टोमॅटो घालायचा चिरलेला. त्यानंतर छान असं एकत्र करून हलवत राहायचं. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं चवीनुसार. तर हळद, लाल तिखट आणि धना पावडर घातलेली आहे. तर लाल तिखट हे स्टार्टिंगला तुम्ही थोडंच घालू शकता, कारण तडका देताना नंतर परत घालायचं असतं. तर बघा धना पावडर छान इथे जास्त घालून घेतली आणि छान एकत्र करून एकजीव करून घ्यायचं, हलवत राहायचं. छान एकदम टोमॅटो वगैरे स्मॅश झाला, चांगला तडतडला की मग त्यामध्ये आपली डाळ घालून घ्यायची आणि छान कोथिंबीर घालून, किती ग्रेव्ही पाहिजे आहे, किती पातळ पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आता तडका द्यायचा होता. ते एकीकडे छान मिरच्या आणि तुपामध्ये मिरच्या, जिरे छान असं गरम होऊन दिलं आणि त्यानंतर लाल तिखट घेऊन छान असं वरणामध्ये घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं, ज्यामुळे तडका छान बसतो. त्यानंतर आता इकडे जिरा राईस बनवायचा होता, त्याच्यासाठी सुद्धा तेल घेतलं, जिरे टाकले आणि छान असे जो भात होता तो छान असा फ्राय केला.
तर कोथिंबीर घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि आपला इथे जिरा राईस तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझा इथे स्वयंपाक सगळा करून झालेला आहे. म्हणजे थोडासा जरी हातभार लागला तर आपलं काम अजूनच सोपं होतं. जसं की आता दाल तडका त्यांनी बनवला आणि जिरा राईस, त्यामुळे मग बाकीची कामं मला करायला झटपट करायला उमजलं. तर जेवण वगैरे झालं. ते जेवणानंतरची आता जी क्लिनिंग असते ती सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, कारण सकाळी उठल्यावरती तसंच किचन बघून आपल्याला स्वयंपाक करण्याची इच्छा राहत नाही. आणि म्हणतात ना की संध्याकाळी आपल्या घरामध्ये खरकटी भांडी, उष्टी भांडी किचनमध्ये ठेवू नये, कारण किचन वट्ट्यावरती आपला लक्ष्मीचा वास असतो. सकाळी सकाळी मॉर्निंगला लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि अशा वेळी जर ही खरकटी भांडी तशीच असली तर नक्कीच आपल्या घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी येत असते. घरामध्ये नेहमी सतत अडचणी, पैसा, काही अशा भांडण, अशा काही गोष्टी जर घडत असेल तर आपल्याकडनंच काही चुका घडत असतात, ज्या आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो. जसं की बघा, आता ही जी भांडी आहे मी रात्रीच क्लीन करून घेते, कारण सकाळी सकाळी भांडी तशीच ठेवल्याने घरामध्ये दळिंद्री येत असते. घरामध्ये सतत पैशाची अडचण, भांडणं, तंडणं अशा काही गोष्टी घडून येतात आणि आपल्याला त्या गोष्टी समजून येत नाही. त्यामुळे तर माझ्या घरच्यांनी तरी मला म्हणजे तसंच सांगितलेलं आहे की रात्रीची भांडी रात्रीच क्लीन करायची. त्यामुळे ही सवय मला आधीपासूनच लागलेली आहे. त्यानंतर आता मिक्सर जो जळालेला होता तर छान असा तारीच्या घसणीने घासून घेतला. अगदी लगेच चकाचक झाला. जास्त काही जोर न लावता छान असं गरम पाण्यामुळे लवकर क्लीन झाला. आता भांडी सगळी घासून घेतली, वायपरने पाणी ओढून घेतलं. आता सगळी भांडी छान व्यवस्थित धुवून घेणार आहे. तर बऱ्याच वेळा घरातली इतकी सगळं कामं असतात तर आपल्याला स्वयंपाक, जेवण झाल्यानंतर भांडी घासायचा सतत कंटाळा येतो आणि भांडी तसेच न ठेवता आपण भांडी लगेच घासून घ्यायची. कारण घरामधले इतर काम राहिलं तरीही चालतं, पण किचनमधलं काम आपल्याला क्लीन करूनच झोपायचं असतं. कारण किचनमध्ये या गोष्टींमुळे आपल्या किचन नेहमी साफसुथरा राहण्यास मदत होते. आणि किचनमध्ये रात्रीचं अशी उष्टी खरकटी भांडी ठेवली त्यामुळे सुद्धा झुरळं, मुंग्या येतात आणि मग किचन ओटा सगळा मेसी होऊन जातो आणि आपल्याला आपण तिथेच स्वयंपाक बनवतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. तर छान आता भांडी घासून झाली आणि आता किचन काउंटर क्लीन करायला घेतला. निदान कंटाळा आलेला असेल तर किचन आणि गॅस निदान ओल्या कपड्याने तरी पुसून घेत असते मी. आणि रोज माझं किचन क्लिनिंग तुम्ही बघितलंच आहे. त्यानंतर एल शेपमध्ये माझा गॅस ओटा आहे. एका साईडचं पूर्ण पुसून घेतलं. जो काही भात उरलेला होता तो एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर वायपर ओल्या कपड्याने छान जिथे जिथे मिक्सर, वायपर, वायफाय रॅक जी आहे, कानाकोपरा, छान असा सगळा कानाकोपरा पुसून घेतला. ओल्या कपड्याने एकदा पुसून घेते, मग परत एकदा वायपर फिरून घेते. तर अशा सोप्या पद्धतीने सुद्धा आपण आपलं किचन स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवू शकतो. तुम्हाला जर रोजच्या रोज किचन डीप क्लिनिंग करायला जमत नसेल, घासायला जमत नसेल, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पुसून घेऊ शकतात. अगदी ओला कपडा मारून घ्यायचा आणि छान वायपरने क्लीन केलं की आपला किचन काउंटर अगदी चकाचक दिसायला लागतो. त्यानंतर ही जी उरलेली भांडी होती, यांचं जेवण लेट झालं त्यामुळे जी उरलेली भांडी होती ती लगेचच घासून घेतली. आणि मग एकदा का सगळी भांडी घासून घेतली, मग आपल्याला बेसिंग स्वच्छ करायला म्हणजे जमतं. किचनमध्ये जास्त भांडे असले किंवा किचन एकदा का बेसिंग चकाचक केला की मग त्यामध्ये मला कोणतीच भांडी घासायला आवडत नाही, पसारा घालायला आवडत नाही. त्यानंतर आता हे जे सगळं ओटा बघू शकता, छान असा वायपरनेच क्लीन करते. वायपरने पूर्ण ओटा असा कोरडा होऊन जातो आणि कुठेही काही खरगटं किंवा साबणीचा डाग असा राहत नाही.
तर रात्रीच्या वेळी तरी असा बेसिंग आपण स्वच्छ घासूनच घ्यायचा, कारण दिवसभराचं इतकी सगळी भांडी घासून बेसिंग जे आहे पूर्ण खराब झालेलं असतं. तेलकट तुप्पट डाग, त्यानंतर खरगटी, त्यानंतर जे काही वास येतो ना अशा स्वयंपाकाचा, तर खूप म्हणजे किचनमध्ये खूप घाणेरडा वास येतो. तर अशा गोष्टी आपण रोज नीट क्लीन केल्या पाहिजे. तर बेसिंगमध्ये जे काही खरगट होतं ते छान असं कॅरीबॅगमध्येच काढून घेते, ओला कचरा, आणि छान असं जाळी वगैरे किंवा सगळं घासून घेते. तर रोजची घसणीसुद्धा मी अशी धुवूनच ठेवत असते. आणि छान आता नळ म्हणा, नळाच्या आजूबाजूचा बेसिंगचा एरिया छान असा पाण्याने धुवून घेत असते रोजच्या रोज. तर अगदी सोप्या पद्धतीने आपलं बेसिंग आणि आपला किचन ओटा लवकरात लवकर चकाचक होऊन जातो. कंप्लीट मला 20 ते 25 मिनटं लागलेली आहे किचन काउंटर क्लीन करायला. आणि शेवटचं काम जे उरलेलं होतं ते म्हणजे खिडकी लावायचं. रात्रीला मी खिडकी लावूनच घेत असते, दिवसा मी पूर्ण वेळ खिडकी ओपन ठेवते, कारण घरामध्ये सुद्धा काहीतरी हवा वगैरे यायला. आणि छान आता हे जे लायटर आहे ते सुद्धा बंद करून ठेवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझा हा आजचा रुटीन होता. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.